महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण बुलेटिनमध्ये घेऊया। इस्रायल-इराण युद्ध चिघळलं। अमेरिकेकडून इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्याची माहिती दिली। इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर। B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ही ताकद। 2 तळांवर अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचं संशोधन। इस्फहानच्या आण्विक तळांवरती युरेनियमचा साठा होता। इराणच्या खोलवरच्या तळांवर हल्ले करण्यास इस्रायल असमर्थ। इस्रायलनं मदत मागितल्यानंतर अमेरिकेचे हल्ले। तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही युद्धाचा शेवट करू। इराणची सरकारी चॅनलद्वारे धमकी। प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष। इराणची अमेरिकेला धमकी। अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो, नातान्ज आणि एस्फहान या 3 आण्विक तळांवर हल्ले। तरीही शांततेची वेळ असून युद्ध थांबवण्याचा ट्रम्प यांचा इराणला सल्ला। इस्रायल-इराण युद्धामध्ये 10व्या दिवशी अमेरिकेची उडी। इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णतः उद्ध्वस्त। त्यानंतर बेंजामिन नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती। हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण। इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप। इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असाही इशारा। आज इस्रायल-इराण युद्धाचा 10वा दिवस। युद्धामध्ये आतापर्यंत इराणमध्ये 657 आणि इस्रायलमध्ये 24 लोकांचा मृत्यू। इराणचे आणखी 2 इराणी लष्करी कमांडर मारल्याचा इस्रायलचा दावा। मास्टरमाइंड सईद इजादीला ठार केल्याचा इस्रायलचा दावा। इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड सईद इजादी होता। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरूच। 290 भारतीय दिल्लीत दाखल। आतापर्यंत 1117 जण भारतात पोहोचले। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचं ऑपरेशन सिंधू सुरू। काल रात्री 310 विद्यार्थी दिल्लीमध्ये पोहोचले असून आतापर्यंत एकूण 827 विद्यार्थी भारतात परतले। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर। पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे यंदा काटेकी टक्कर। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंचंही मतदान। चेअरमन पदासाठी अजित पवारांना चंद्रराव तावरेंचं आव्हान। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं श्री नीलकंठेश्वर पॅनल, भाजपचं सहकार बचाव शेतकरी पॅनल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत होती। रायगडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना घमासान। भरत गोगावले हेच पालकमंत्री होणार तर सुनील तटकरेंची सगळी अघोरी विद्या बाहेर काढणार। आमदार महेंद्र दळवींचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादीनं कारस्थानं थांबवावी, अन्यथा आगामी काळातील निवडणुकांमध्ये आम्हाला आमचा विचार करावा लागेल। सुनील तटकरेंना महेंद्र दळवींचा इशारा। आगामी निवडणुका रायगडमध्ये अपवाद सोडला तर महायुती म्हणून एकत्रच लढणार। मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीला कदापि सोबत घेणार नसल्याच्या भूमिकेनंतर गोगावलेंचं वक्तव्य। हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेची पुन्हा एकदा बॅनरबाजी। परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करतायत अशा आशयाची बॅनरबाजी। कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध। आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट। मुंबईला आणि मराठीला या महाराष्ट्र द्वेष्ट्या राजवटीच्या तावडीतून सोडवूया, आदित्य ठाकरेंचा एल्गार। भांडूपच्या गुरु नानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेच्या पुस्तकांचं वाटप। मनसेकडून विरोध करत शाळेवर धडक मोर्चा। त्यानंतर शाळा प्रशासनाकडून पुस्तकं परत घेण्याचं आश्वासन। शिंदेंच्या बंडावेळी संजय राऊतांना गुवाहाटीला यायचं होतं, मात्र सगळ्या आमदारांनी याला विरोध केल्यानं राऊतांना सोबत घेतलं नाही आणि म्हणून त्यांना पोटदुखी होतीये, शहाजीबापू पाटील यांचा दावा।
व्हायरल व्हिडिओवर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सकाळी कोणीही भेटायला आलं की त्यांना आपण टॉवेलवरच भेटतो. आपल्याला भेटायला येणारी जनता गोरगरीब असते. गोगावलेंचं स्पष्टीकरण. पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ. दर्शनासाठी नाना पेठेतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन हडपसर मार्गे दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये दाखल होणार. सोपानकाका महाराजांच्या पालखीच्या अश्वानं जेजुरीत दर्शन घेतलं. भंडारा उधळून अश्वांचं स्वागत करण्यात आलं. शिर्डीतून साईबाबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. पादुका पूजन करत हरिनामाच्या गजरात पालखीचं प्रस्थान. संत गजानन महाराजांच्या पालखीचं परळीतून अंबाजोगाईकडे प्रस्थान. अंबाजोगाईतील घाटातून हातात भगव्या पताका घेत वारकऱ्यांचं मार्गक्रमण. याच घाटातील मनमोहक दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी. नांदेडच्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या साधू महाराज देवस्थानला सरकारकडून मदत नाही, तर सगळ्या सोयीसुविधा पश्चिम महाराष्ट्राच्या दिंड्यांना मिळत असल्याची खंत एकनाथ महाराज कंधारकर यांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर तर राधानगरी धरणातील विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ. जिल्ह्यातील बंधारे पूर्णतः पाण्याखाली. त्यामुळे पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे. नंदुरबारमध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पेरण्यांना वेग. तर यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील विविध भागात पावसाची रिमझिम. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडी मंदिरात नदीचं पाणी शिरलं. महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो. दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. 21 जून रोजी धरणात तब्बल 35.65 टीएमसी जलसाठा. गेल्या काही वर्षात जूनमध्ये तयार झालेला कोयनेतला हा सर्वाधिक जलसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी 50% पेरण्या झाल्या असून पाऊस न आल्यामुळे बियाणं वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती. रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधबा प्रवाहित झाला. डोंगर रांगातून कोसळणाऱ्या धबधब्यानं निसर्ग खुलला. उंच डोंगर रांगांच्या कडेकपाऱ्यांमधून कोसळणारे हे धबधबे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. रत्नागिरी खेडमध्ये मानवी वस्तीत सलग दुसऱ्या दिवशी मगर दिसली. पुराच्या पाण्यातून मगर नागरी वस्तीत आली. वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू ऑपरेशन. मुंबईच्या वसई विरार परिसरात जोरदार पावसामुळे विजेचा खांब कोसळला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर काही दिवसांसाठी पर्यटनावर बंदी. रस्त्याची आवश्यक दुरुस्ती आणि इतर कामं पूर्ण करण्यासाठी राजकोट किल्ल्यावरचं पर्यटन बंद राहणार. पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे सायन किल्ल्याजवळील 60 वर्ष जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला. पुनर्विकासासाठी स्थानिकांचं आंदोलन. पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार हेरिटेज वास्तूजवळच्या घरांचा पुनर्विकास करता येत नाही. महारेरा घोटाळ्यामधील 65 अनधिकृत इमारती प्रकरणी 55 इमारतींना पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नोटीस. केडीएमसीकडून तात्काळ इमारत खाली करण्याचे आदेश. भिवंडी वाडा महामार्गावर खड्डे पडल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं. शिवसेना आमदार शांताराम मोरेंनी स्वतः हे खड्डे बुजवले. कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब मार्गावरती भीषण अपघात. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या कारची स्कूटीला जोरदार धडक. या धडकेमध्ये वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू. हत्येच्या प्रकरणात भंडारा जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या एका आरोपीचा मृत्यू. कारागृहात बंदिवानाचा मृत्यू झाल्यानं कारागृह प्रशासनात मोठी खळबळ. बीडच्या केज अंबाजोगाई रोडवरती अपघात. भरधाव कारच्या धडकेत पायी जाणाऱ्या एकाचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी. पनवेल हायवेवर कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी. या प्रकरणी 19 वर्षीय इंजिनिअरिंग करणारी विद्यार्थिनी खारघर पोलिसांच्या ताब्यात. जळगावमध्ये भरधाव कारची पायी चालणाऱ्या महिलेला धडक. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मुंबईमध्ये 7 रस्ता परिसरात मुसा हाऊसला आग. मुसा हाऊसच्या तळमजल्यावर असलेल्या एसी दुकानाला आग लागल्याची घटना. कल्याण पूर्वच्या खेडेगोळवली परिसरामध्ये अज्ञातांकडून बॅगच्या दुकानांवर दगडफेक. घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. नांदेड हैदराबाद महामार्गावर ट्रकला भीषण आग. घटनेमध्ये ट्रक जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली.
मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना एकाला अटक, 55,75,000 किमतीची दारू जप्त. गडचिरोलीमध्ये आलापल्ली वनविभागातील वनपाल आणि वनरक्षक निलंबित, वन सुरक्षेबाबत गंभीर दिरंगाई, वरिष्ठांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई. नाशिकच्या चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद, परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी चक्क बिबट्याचं दर्शन, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. रणथंबोर नॅशनल पार्कमधील एरोहेड वाघिणीचा 19 जूनला बोन कॅन्सरनं मृत्यू, वाघिणीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसमध्ये दिव्यांगांच्या सवलत प्रवासाला ब्रेक, दिव्यांगांसाठी राखीव सीट, मात्र तिकीट मशीनमधून दिव्यांगांच्या सवलतीचं तिकीट निघत नसल्यामुळे काहीशी अडचण होतीये. बीडमधील किटी आडगावच्या सरपंचानं जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी 10,000ची लाच मागितली. लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं. बीडमध्ये विविध मागण्यांसाठी खामगाव पंढरपूर महामार्गावर आझाद क्रांती सेनेकडून रास्ता रोको आंदोलन, जायकोचीवाडी ग्रामस्थांचे रस्त्याभावी हाल होत असल्यानं रास्ता रोको. नाशिकच्या मालेगावमध्ये अमृत योजनेच्या कामात दिरंगाई, कामांसाठी रेल्वे रस्ते खोदून ठेवल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. काम लवकरात लवकर मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा. अकोल्याच्या सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांची आत्महत्या, विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवलं, कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नांदेडमधील काही मेडिकल स्टोअरवरून विद्यार्थ्यांना नशेच्या गोळ्या दिल्या जात असल्याचा खासदार रवींद्र चव्हाणांचा आरोप, प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश. राष्ट्रीय भीमसेनेचे अध्यक्ष आर पांडियन यांच्यावरती ऑफिसमधून घरी जात असताना चेंबूरमध्ये जीवघेणा हल्ला, 3 अज्ञातांनी दुचाकीवरून येत लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची माहिती. चंद्रपूरमधील सोमय्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मानसिक त्रास होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाला निवेदन दिलं तर आंदोलन करण्याचाही सेवा संघ दलाचा इशारा. चालत्या ट्रेनमधून पत्नीची बॅग सोडून पळणाऱ्याला पकडताना एका डॉक्टरला हात गमवावा लागला. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून नांदेडला जाणाऱ्या एक्सप्रेसमधला प्रकार, घटनेच्या 17 दिवसांनंतरही चोराचा शोध लागलेला नाहीये. कुत्रा पाळण्यासाठी मुंबई पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी, कुत्रा पाळणाऱ्यांना महापालिकेकडे वार्षिक टॅक्स भरावा लागणार. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर इथे एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई, 2 गोडाऊन सील, संशयित रसायनांची पावडर एनडीपीएस पथकाकडून जप्त. परराज्यातून महाराष्ट्रात रेल्वे मार्गे गांजाची तस्करी होत असल्याचं उघड, या प्रकरणी 2 गांजा तस्करांना कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून अटक. मुंबईच्या मालवणी परिसरात 14 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार, वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 2 मुलांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड, या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत 2 आरोपींना अटक. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये 3 दुकानांमध्ये ऑनलाईन लॉटरीच्या नावावर जुगार, पोलिसांकडून धाड टाकत रोख रकमेसह 8 लाखांचा ऐवज जप्त, एकूण 32 जणांना ताब्यात घेतलं. मातोश्री निवासस्थानाबाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर, हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवर वाढदिवसाचा उल्लेख. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर बातम्या सविस्तर पाहत रहा एबीपी मानसा.